पावसाळ्यात गरमागरम आलू पराठा, त्याचसोबत दही, लोणचं किंवा तिखट चटणी खाण्याची मजाच काही वेगळी असते. आज आपण अगदी ढाब्यावर मिळतो तसाच भरपूर स्टफिंग भरलेला गुबगुबीत, खरपूस आणि चविष्ट पंजाबी पद्धतीचा आलू पराठा बनवणार आहोत. या रेसिपीमध्ये मी आलूचे सारण बनवताना काही महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत. तसेच प्रत्येक घटकांचे योग्य प्रमाण दिले आहेत. त्यामुळे पराठा लाटताना अजिबात फुटणार नाही, स्टफिंग बाहेर येणार नाही आणि प्रत्येक घासात अप्रतिम चव अनुभवायला मिळेल. जर तुम्हालाही घरच्या घरी हॉटेल किंवा धाबा स्टाईल आलू पराठा बनवायचा असेल तर ही रेसिपी नक्कीच करून पहा. एकदा बनवल्यावर पुन्हा पुन्हा हाच पराठा करण्याचा मोह आवरणार नाही. गरमागरम पराठे, त्यावर लोण्याचा गोळा, सोबतच दही, चटणी किंवा लोणचं. पावसाळ्यात याहून स्वादिष्ट मेजवानी दुसरी काय असेल बरं? चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. सर्वप्रथम पराठ्यासाठी कणिक मळून घेऊया. एका मोठ्या भांड्यात 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर पिठामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 2 टीस्पून तेल घालायचं आहे. तेलामुळे कणिक मऊ राहते आणि पराठे लाटताना फुटत नाहीत. तेल पिठाला व्यवस्थित चोळून घेऊया. यामुळे पराठे भाजल्यानंतर सुद्धा छान मऊ लुसलुशीत राहतात. आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालत कणिक मळून घ्यायची आहे. कणिक खूप घट्ट किंवा खूप सैल मळायची नाही. नेहमीच्या चपातीच्या कणकेसारखीच मऊसूत आणि लवचिक कणिक तयार करून घ्यायची आहे. इथे आपण कणिक मळून घेतली आहे. ही कणिक खूप सैल किंवा खूप घट्ट नाही. आता कणकेवर थोडंसं तेल लावून झाकून 15 ते 20 मिनटं विश्रांतीसाठी बाजूला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण आलू पराठ्यासाठी सारणाची तयारी करून घेऊया. इथे मी अर्धा किलो बटाटे उकडून घेतले आहे. तुम्हाला जितके पराठे बनवायचे असतील त्यानुसार बटाट्याचे प्रमाण कमी जास्त ठेवू शकता. बटाटे उकडून घेतल्यानंतर त्याची सालं काढून घ्यायची आहे. त्यानंतर बटाटे व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहेत. बटाट्यामध्ये जर बटाट्याचे मोठे तुकडे राहिले तर पराठा लाटताना फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे बटाटा जितका शक्य असेल तितका एकजीव आणि गुठळ्याविरहित मॅश करून घ्यायचा आहे. यामुळे सारण मऊ होते आणि पराठे सहज लाटता येतात. बटाटे व्यवस्थित मॅश करून झाल्यानंतर यामध्ये चीज घालायचं आहे. इथे मी चीजचे 2 क्यूब घेतले आहेत. ते किसणीच्या साहाय्याने किसून बटाट्यामध्ये घालायचं आहे. यामुळे चीजचे मोठे तुकडे राहत नाहीत आणि ते बटाट्यामध्ये छान मिसळते आणि पराठ्याची चव आणखी स्वादिष्ट व क्रीमी लागते. नंतर 1 टीस्पून कस्तुरी मेथी घालायची आहे. साहित्याची यादी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे. चवीनुसार लाल तिखट, त्यानंतर आमचूर पावडर, हिरवीगार अशी बारीक कोथिंबीर, 1 बारीक चिरलेला कांदा आणि 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण सारण आणि कणिक दोन्ही तयार करून घेतली आहे. आता पराठे लाटायला सुरुवात करूया. गॅसवर तवा तापत ठेवला आहे. आता या भिजवून घेतलेल्या कणकेमधून आपण नेहमी चपाती बनवतो तेवढाच गोळा घ्यायचा आहे. हातावर गोल करून घ्यायचा. नंतर कोरड्या पिठामध्ये हा उंडा घोळवून घ्यायचा आहे आणि पोळपाटावर थोडी लहान चपाती लाटून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये जेवढा कणकेचा गोळा होता त्यापेक्षा डबल सारण घ्यायचं आहे आणि या पद्धतीने उंडा बनवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने उंडा बनवून घेत आहे. जास्तीची कणिक काढून घ्यायची आहे आणि या पद्धतीने हा उंडा तयार करून घ्यायचा आहे. आता परत हा उंडा कोरड्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि छान जाडसर असा पराठा लाटून घ्यायचा आहे. हलक्या हातानेच पराठा लाटून घ्यायचा आहे. जास्त दाब देऊ नका. यामुळे पराठा फुटत नाही आणि सारण सर्व बाजूंना अगदी कडांपर्यंत समान पसरतो. आपण पाहू शकता सारण अगदी कडांपर्यंत व्यवस्थित पसरलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक घासात सारणाची भरपूर चव अनुभवायला मिळते आणि नुसती साधी चपाती खात असल्यासारखं अजिबात वाटत नाही. आता पराठा भाजून घेऊया. तवा छान तापला आहे. त्यावर थोडंसं बटर घालूया. संपूर्ण तव्यावर व्यवस्थित पसरवून घेऊया. आता तयार केलेला पराठा तव्यावर टाकायचा आहे. एका बाजूने छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. नंतर हलक्या हाताने पलटून घ्यायचा आहे आणि दुसरी बाजू छान खरपूस भाजून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने दोन्ही बाजूंनी पराठा छान सोनेरी रंग आणि खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तुम्हाला आवडत असेल तर बटरऐवजी तूप किंवा तेलाचाही वापर करू शकता. इथे मी बटर वापरला आहे. या पराठ्यामध्ये आपण भरपूर चीज घातला आहे आणि वरून बटरही लावत आहे. त्यामुळे हा पराठा मुलांना तर नक्कीच खूप आवडेल. तुम्ही ही सोपी आणि चविष्ट रेसिपी एकदा नक्कीच करून पहा. पराठा कसा झाला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा.
व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका. आता याच पद्धतीने सगळे पराठे बनवून घ्यायचे आहेत. गरमागरम भरपूर चीज घातलेले आलू पराठा तयार आहेत. इथे आपण सगळे पराठे बनवून घेतले आहेत आणि तुम्ही पाहू शकता पराठे किती सुंदर झाले आहेत. प्रत्येक घासात भरपूर स्टफिंग, वितळलेलं चीज आणि बटरची अप्रतिम चव. हे पराठे इतके चविष्ट आणि पोटभरीचे आहेत की एकदा खाल्ले की पुन्हा पुन्हा खावेसे वाटतील. मुलं रोजच्या डब्यात भाजी पोळी खाऊन कंटाळतात. अशा वेळी फक्त 10 मिनिटात तयार होणारे हे चविष्ट आणि चिजी पराठे नक्कीच करून बघा. बनवायला अगदी सोपे आहेत आणि चवीला इतके मस्त लागतात की मुलं डब्बा पूर्ण संपवतील. त्यामुळे एकदा ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून बघा. रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबतही शेअर करा. धन्यवाद.